हे कोण तो काकडी चोरता? काय रे, काकडी चोरू गेलं होय? काढ मरे. ते कधी खाल्ले रानटी कोंबड्याचं मटण? खाल्लं तर भारी बाबा, गावातला सगळ्यात भारी. अडे नाही खाव केसरे. अळूची पानं बघा कितकी असतात. हे का अळू नाही म्हणत म्हणा, तेऱ्याची भाजी. अळू थोडा काळा असतो आणि ही हिरवी पोपटीसारखी. नमस्कार मंडळी, प्रलयदा एक्सप्लोरर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. अचानक भयानक व्हिडिओ बनतोय. जंगल सफारीला चाललो आहे आम्ही, तर व्हिडिओचा आनंद शेवटपर्यंत घ्या. मी आताच गेलाय ना, उद्या आणि परवा काम करतलं आणि परत मंगळवारी रात्री निघतलं का बुधवारी होय. संपले मरे कपडे काय घेऊन नाही दोन कपडे आवडते ते सोडून लावूनच नाही कळते भाई. मी तुला बोलत होतो आमच्यासोबत ये म्हणून. बघ ना ती हिरवं वाटते पाणी. पाणी दिसतं बघा हिरव्यागार ना, आणि आमच्या धनीतला इतके दिसतं ना हिरव्या तिथून कसं अरे वाटत शेळू होतं? होतं ना रे, ह्याच्यात पाणी राहतं ना एका जागेवर साठा. आणि जसं ना तिकडनं पुढून येत होतो तेव्हा मी तुला दाखवलं तेव्हा वाईट होतं. ते बरोबर घेऊ नाही, चुकीची सुट्टी घेतलेली आहे त्यामुळे विषयच नाही. घेऊ रिझर्वेशन बरोबर गावलं असतं ना, गाडीचं संप नसतो ना, तर बरोबर आमचं झालं असतं. तर संपामुळे सगळी वाट लागली. काजू टळणी करू गेलो खरे, पण पाऊस इलो दोघांका काय माकडांका. लिंबणीचं झाड लावलं तर खय काय लायलं लिंबणीचं झाड. आमच्या इथे बघ तुझे लावलेलं झाड मागे. या पिंट्याचं एक काजीचा शेत असा, मागच्या व्हिडिओत पण बऱ्याच लोकांनी बघले नाही. त्यांना माहिती आहे त्यांना. आणि पावसाळ्यात वातावरण बघा कसला दिसतं. सगळा हिरव्या हिरव्या झालेला असा मस्तपैकी. आणि खालती तडे धरण असा. तर जाऊया आम्ही थोड्या वेळात बघूया कसं दाखवू घेत आता. पावसानं कृपा केली तर. हे मालक ह्या अख्ख्या शेतीचे आम्हाला हे पुरा पाऊस बघ कसलो लागता तो. आणि या काजूच्या शेताच्या मालकांचं ह्यो छोटंसं मांगरा शेतघर म्हणतात एका खरं. हयत पार्टी केल्यात ना. आता जेवढे पण लोक काजूची शेती करतात ना, त्या सगळ्या लोकांनी असं छोटे छोटे मांगर बनवले आहेत, म्हणजे शेतघर. तसं आता पावसाळा आहे बघा, आता पावसाळा झालो आहे, काही लोक बेनायला येतात. म्हणजे काजूच्या झाडाखाली जे रान जंगल येतं ते साफ करण्यासाठी त्यावेळी त्याचा वापर होतो. मुंबईचे मॅडम कसला वातावरण झाला. आपण काय म्हण हिरव्या हिरव्या गार मस्त दिसतं ना हिरव्या. मग याच्यात फोटो करू येतात पावसाळ्यात खटपड्या वय जायचं वाटतं.
चला पाऊस थांबलो टहळणी करूया आणि वाट धरूया. बंगल्याचं गेट पटापटला या बंगलो जा म्हणाचं आहे की नाही रे? पाऊस चालू हा नाही असा रे. नाही रे. थोडं थोडं अरे जायचं दिसतो मध्ये हलकी या पिंट्याचा काजीचा शेत असा. काजीचं मी एक व्हिडिओ बनवलेले मागे काजी गोळा करू गेलो तेव्हा नाही फका काढू गेलेलो आम्ही. फका म्हणजे हिरवे काजू त्यात दाखवलेलं आहे. आज इलो असेल पावसात थोडी टहळणी करू. ए कोण तो काकडी चोरता काय रे? काकडी चोरू गेलं होय. काढ मरे. कसला वाटता पण भारी हा काही म्हण. हो गडगडाक लागला. ही हे बघ शेपू हे बघ शेपू ही. एक तवसा गावलेला बारकेसा का कारेटा काय रे हा. वाईट खाऊन बघ मग कटत बघ माका मी खाऊ नाही हेच आहे. एवढं रे तो तू नीट बघ तवसा आहे काय कारेटा आहे वाईट खाऊन बघ कटत. असा कसा दा गोल अजूनही दाखव बघे जरा. अजून कडू काकडी हे बघा काकडी कशी ती त्याच्यामुळे झाली काय माहिती. काकडी जो खाईल त्याची शेंडी वाकडी. इकडे पिंट्याचे बरेच काजी असत. 300-350 काजूची झाडं आहोत. रोडवर इलू इथे गेट लावून टाकायला पाहिजे पण त्या टेस्टी आहे. हा काकडी एकटी एकटी खा तू. बरा तर आता बघूया थोडं खाली जाऊया. या साईडिक पण काय काजूची झाडं असत पिंटू शेटची. कुठे वर बोलत होता रे? इकडे बोलतोय तो घर. सांगतोय मी हडे किती समोर नाही ते दिसतात ना काजू सपले काजू ना आमच्या इथे वरती. त्याच्या एवढ्या वरती घर काजूचं म्हणजे तुमका काजी लावून गावतले मला सांगते तुमच्यासाठी सांगते. आमका नको काजी. तुका घरावा गावताला परत काजी लावून गावतले. हडे बरा होता आबडे पण जेसे भुतूर गुणे आहात रे जमिनीवरती बरा असा कलमा राहिलेली झाली मध्ये. मग योग जाऊ खाली रस्त्यावर घ्या पडताला ते. वाळू आहे ना कधी ते योग का एक पहिली हो वरसून येतात ती रस्त्यावर. आता जमा करून ठेवलं पाहिजे. ही ना ती बघ तिकडे आली तिकडे नाही. इकडनं धरण चांगलं दिसतं. पाणी येत नाही. काय नजारा. पाऊस पडायला लागला. मस्त. काय म्हण पावसाळ्यातलं हडेचं नजारो एक नंबरच. या पावसांना परत बंगल्याकडे जाऊ सांगल्यान. फिरा नका चला म्हणा. तर आता परत जाऊ. पॉपल्याचं लग्न समाज काय झाला नाचाचा काय नाही मी त्याला बोलले लग्नात नाचतात तसं नाचता येतं का तुला? पिलूला ते तर का नाही. हो भारी नाचता तो. बक्षीस गावलेला ते का माहिती आहे. वा. तर असं तसं समजा नको ते का. पावसान परत योग लायला ना आमका. पाऊस पडता ते बघ. तिकडे आम्ही रस्त्याची आणली
बरी आहे ना. वरती काम चालू होतं ना काय घातलेलं रे सिमेंट घातले रस्तो नाही ना वरती झालं बरोबर तो खालती बरं नाही फक्त आमच्या इतकं बरं आहे खालती उतरताना बरं नाही कुठल्या हातात जास्त पाणी होतं बघू. माका सगळी भिजवू नको माका खडपड्यात जाऊ मजा वाटतं फिरा बाकी काही मजा वाटणार नाही फिरा खरंच झालं मरे थोडे गेले की वातावरण वेगळं वाटतं तुमची गाडी घे ना म्हणजे आम्हाला पण फिरवलं जाईल. घ्या मग गाडी घे मग 50,000 घे मग. गेलो म्हणे पाऊस देतो रे बस. नाही, येतोय काय. तू जाऊन बघू नये पाऊस गेलो काय हे का मालवणी भाषेत आकाणो म्हणतात होय मरे आडो म्हणतात मा कुठला तिकडे आतमध्ये वाढव मगाशी गेलो तो कुठलं ते थंय चुकलो काय आडो म्हणते मी. चला पाऊस कमी झालो तर जरा फेरफटको मार तू आता खेळी पावसाचा काहीच नाही ए चल वली आता हॅलो हरशीचे चोरले लोकांकडून बाय. बाय बाय तियारो आम्ही जातो सुनील शेट्टीने रस्तो केला मग हो असं हम्म. एवढा पैसा सुनील सुनील शेट्टी ह्या करूचा हवा पाणी घेऊ घाई येऊचा ही झाडं झाली कात्र्याची घराकडली घराकडली लायली इथून बरोबर धरण दिसता बघ पूर्ण आणि तो समोरचो डॅम असा कुमरल डॅम नजारो हैसून पिंट्याची काजीचे शेत बऱ्यापैकी दिसता आता जंगली झाडा वाढली काय काय मध्ये मध्ये म्हणून तर कळणार नाही पटकन पण पूर्ण काजीचा शेत असा या आणि त्या समोरचा धरण डॅम कुमरल डॅम तर आम्ही जरा खालती चाललो बघत बघत व्हिडिओ जर्क होतो कारण काय रस्तो बघू शकतात दगडांचो असा सुनील शेट्टीचो रस्तो हवान गेलो असा पिंट्याचा म्हणणं असा पैसे त्यांनी देऊक नाही होते म्हणून तो हवान गेलो गावातल्या माणसांचा नागायचा मासा युट्यूबवर टाकून दिसलं. सुनील शेट्टीन गावातल्या माणसांका नागेलं असा पिंट्याचं म्हणणं असा कोण सुनील शेट्टीचो माणूस असतात बघणारो कधी व्हिडिओ बघितल्या तर त्याका सांगा जरा हा भारी झाला मरे सगळं हिरव्या हिरव्या एकदम मॅडम बघ कितके खालती गेले ना काजी लायली होती मेले काय रे काजी लायला दिस काजूची झाडं लावण्यासाठी भरपूर झाडं तोडली गेली बाबा मानगे लायला ना रे हम्म मानगे इकडे खूप होत टाकलेलं मानगे ह्या अशा एकदम म्हणजे चढतीच्या डोंगरावर कसे काय काजू गोळा करतले काय माहिती खूप कष्ट असं त्याच्यात बाबा पण काय शेतकरी माणसा करतली शेतकरी गावातलीच माणसं करू शकतो आपल्याला हो गावातलीच माणसं शहरातल्या माणसांका नाही त्यांका लाईट 2 मिनटं लाईट गेली की त्यांका त्रास होता त्यांका शेतातली माणसं म्हणजे गावंडळ वाटतात शहरातल्या काही लोकांका गावाकडची लोक म्हणजे गावंडळ तिकडनं येलो आम्ही खालती हळूहळू आणि असं वाटलेलं रस्तो बरोबर तर रस्तो व्हावान गेलो म्हणजे काय कोकणात पाऊस असता तो बघा
जा पायपासून नाही तर पायपाच्या वरसून पाणी चालला. सावकाश जा. बुळबुळीत असले हा गुंडे येतात. चप्पल काय काढलं? ए चप्पल घालून जा, तिकडे जायचं आपल्याला. हा 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 हा, काय थंड पाणी आहे, एकदम चिल्ड वॉटर. चल ओले पाय घेऊन चालायचं म्हणजे जरा हेच होणार. अरे भाजी नाही कसले गावाचे? होय कोरडू नाही. काय काय गावचं नसतं आम्ही काढतो घेऊन जा. मी हातात घेऊन जा. अरे पण टायकाळ आहे आपल्या इकडे भरपूर. कुठे आई म्हणते ते मोठे झाले नको ते नाही खायचे. थोडे बघ कसला धुक्या पडला डोंगरात. मी करतो ना भाजी तुला परत दे. ती तू दाखवेल तर दाखव. बेकार. वरती काही मांगे मारायचे लागत. मानगे लाव कोण इल्ले? काय समजलं कोण येईल ते. आजी बोल जागा त्यांच्या कितकी सोडूक सांगली आम्ही. केरळावाले असले होय मग, म्हणजे बाहेरचे होते मग का हायचे? संजीव परब वाटतं कोण त्यांची जमीन त्यांनी घेतलं आहे. नंतर कोणाला दिली आणि काय माहिती. बाहेरच्या चूक काय देतात कळणार नाही मग. रे पण कशी देतात कशापासून देतात ते कळता कसे आम्हाला कळणार नाही ना. काच सांगते का? म्हणजे ते पैसे काय करतात ते. अरे आपण आपल्या कोकणातली जमीन आपल्या कोकणातल्या माणसांका ह्या करूची ता नाही. तसं कोकणातली माणसं पण काय काय लोक जायला बघ. हो बाहेर जाऊ बघता नाही, काय काय आळशीगिरी पण करतात. त्यांना आता शेती नको, त्यांना आता फ्लॅटमध्ये राहायचं. पण आपली ही माती आहे यार. आणि काय पण बाहेरच्यांका विकतो हे चुकीचं आहे ना. बरोबर सगळे परत बघ जमीन येऊन परत हे करायला बघा शेती. आणि शहरातली लोक ह्या अनुभव घाई येतात, गावात येतात नाही रे. गावातले हे सगळं विकत चालले. धरणाच्या जवळ जात चाललो आम्ही आता. समोरच धरण दिसतं बघा. मोर पण आता काहीतरी आवाज येता. सुद्धा योग चांगले बघूया रे. जाऊ आता मरे. मी तुका ताच सांगले मरे. ती काय कर माहिती आहे? फिरणं सांगता गाडी घेऊन जाऊया म्हणे. 4 व्हीलर बघूया केव्हा नक्की तो आता कळावा. एक तिकडे रस्ते पाऊस नको वाटत होतं. आता असं वाटतं पाऊस. अरे वा लागली चल नाही ना. तू सांगते का म्हणजे काजीच काजीच बरे जातं सगळ्या झाडं. बाकी अजून ह्याच दिसणार नाही उचलून त्याच्यात. आणि ती पडार उठतात आम्ही ते बरे जातं. त्याचं लायलेलं नाही आपण पडलेलं राहतं. हा चांगला मिक्स झाला. मुद्दाम म्हणायला लायलं तर बहीण जाणार नाही घर. या धरण असा मगाशी वरसून दिसावत होता. हा माहिती आहे कुड्याची ना. हो कुड्याच्या शेंगाची भाजी खातात मरे, बरी लागता. मी एकदाच खाल्लेलं आयुष्यात. ते काय घालू गावा सुकट मा अरे कडधान्य कडधान्य घालू आहे ना. वाली वाली चव येते वाली घर मा वालीचे. खूप गाव आहे, खूप इतके ते भाजी तर बरी आहे खूप आहे. जेव्हा जेव्हा कॅमेरा चालू करते तेव्हा तेव्हा मोर ओरडाचं बंद होता. राग येते का मोराक माझो.
समोरचो नजारो बघा, समोरचो नजारो. वरती पूर्ण धुक्या भरलेला. वरती इतकी जमीन हा बघलं. होय तर रस्त्याला आहे गेले लोक सगळे. वरली जमीन तशीच. कोण नाही जा. असं नाही मरे, काहीतरी जंगली प्राण्यांका काहीतरी राहून नको. सगळं आम्ही माणसांनीच घेतलं तर कसं होतं ना. ते कधी खाल्ले रानटी कोंबड्याचं मटण? खाल्लं तर भारी बाबा, गावातला सगळ्यात भारी. अडे नाही खाव केसरे. मी या सिद्धू धडूक गेलो सकाळी उठान रे. सकाळी म्हणजे 6 वाजा. कितकी गावली माझ्या एका ह्याच्यात तुका. माझ्या ह्याच्यात 2 गावलेली आणि सिद्धूच्या ह्याच्यात 2 गावलेली वाटतं. रान कोंबडे हो कोंबडी याकच रावला माझ्या पिंजऱ्यात. 3 काय 2 माझ्या ह्याच्यात दिली. याकच गावला आणि सिद्धूक याक गावला. माझ्या पिंजऱ्यात दिली धरूक. मी विचार करतेय की आजीकडचं एक छोटं कोंबड्याचं पिल्लू घेऊन जाणार मला कडे कोल्हापुरात. काय बाळगतलं कोल्हापुरात नाही पण वरती रूमात बाळगतलं. रूमात कोंबडी बाळगून नाही उपयोग. ते इकडनं त्यांका थंय जाऊचा, थंय गाडी लावलेली आहे. लागतलं यायला. आणि आणि हे सगळे नंबर पिंट्याची सांगितलेला काजी. मला त्यांनी. पण आता आईच्या लक्षात असेल, तुझ्या लक्षात नाही. पॅन्टी पण घेतो ना मग. लोकेशन एक नंबर आहे. आपण नजारो हा बघा, ह्या काजूचा झाड आणि त्या झाडाचे मालक. धरण हैसून पण बरा दिसता. बाहेर इलो रस्त्यावर एकदाची भारी वाटतं. पण बघू घ्या सगळं. झाली आमची जंगल सफारी. इलो एकदा गाडी एक. काय कसा वाटला किरण? असं वाटलं. मस्त वाटला मा. चला तर बसा गाडी आहे. पाऊस जातो. वाटणार नाही पण चल जाऊया. चला परत एकदा नजारो बघा. आवडलो तर व्हिडिओ लाईक करा. नाही आवडलं तर काय हरकत नाही, पण आवडलं तर व्हिडिओ लाईक करा. उन्हाळ्यात पण दाखवूया एकदा. चलो तर आता आम्ही निघालो. जाताना तो काहीतरी नजारो बघा थोडंफार कोकणातलं हिरवगार. आणि शक्यतो कोणी आपापली जमिनी विकू नका. विकूच्या असती तर कोकणातल्याच माणसांका विका. म्हणजे कोकणातली जी संस्कृती आहे आणि ज्या कोकण असा, म्हणजे कोकण कशामुळे प्रसिद्ध असतं किंवा कोकण कशामुळे ओळखला जाता. नुसता कोकणात हिरवेगार झाडं असतं सगळं असं म्हणून कोकण असं नाही. कोकणातली माणसं पण तशीच आहोत, हिरवेगार मनाची. तर जर परप्रांतीय भरत गेले तर मग ती आपली जी संस्कृती आहे ती रौद्री बाजूक आणि मग मुंबईसारख्या ह्या होतात सगळ्या. त्यामुळे कोणी कोकणातल्या लोकांनी ना खरंच जमिनी विकू नका. विकूचे आहोत तर कोकणातल्याच माणसं विकतात. म्हणजे जे कोकण सारखं राहील. हां, जे रूढी परंपरा असतात आपले परंपरेपासून चालत दिलेले ते तसेच राहतात. ये बड़ी अच्छी बात कही आप. जंगल सफारी करता करता इकडे रानभाजी मिळाली एक, ज्याला काही ठिकाणी टाकळा बोलतात तर काही ठिकाणी टाळकळा बोलतात. म्हणजे इकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये टाळकळा बोलतात. तर ते आता हे काढतायत. हे बघा, ही जी आहे ना ही टाळकळ्याची भाजी आहे. ही भाजी काढली बघा पिशवीत थोडी.
आणि नॅचरल भाजी म्हणजे कुठलंही फर्टिलायझर कुठलंही केमिकल न वापरता येणारी भाजी, शुद्ध भाजी आणि पौष्टिक तेवढीच. मेथीची भाजी जशी लागते त्याचसारखी लागते. आम्हाला थोडी जास्त लागेल. किती काढली बघू? अजून पुढे काढूया. इतके काढले. टेन्शन कसं बघताय तुका कसला बाबा टेन्शन? पोरग्या गावताला रे, एवढा टेन्शन घेऊ नको. पिंट अजून लहान आहे, बस ना गप्प. लहानकडे मग लग्नाचे झालं मला 25 झालं मला वर 25च ना, मग अजून असंच 25 वर्ष, नको टेन्शन घेऊ. हे कोण मामा? हा काय नजारो वाटतं बघा, यो नजारो बघा, एक नंबर. आणि इकडे रानभाजी काढतात आणि थोडी गावली रानभाजी. डॅम टोपली अशा प्रकारे आम्ही आता घरात चाललेलो असू. अजून काढूचो हो काढूया. पिंट थोडीशी काढूया. ते सांग अजून काढूच आपण काढा चला. काढा. अळूची पानं बघा कितकी असत. हे का अळू नाही म्हणत म्हणा, तेऱ्याची भाजी. अळू थोडा काळा असता आणि ही हिरवी पोपटीसारखी. हा एक टाळकाळीचं झाड भेटला त्यांका, भाजी काढतात. गावाकडे रानभाज्यांचं काही टोटो नाही पावसाळ्यात. आणि हिरवगार नजारो. मुंबईच्या मुलींका पण आता आवड लागाक लागली रानभाज्यांची. शेवटी नॅचरल भाजी आहे ना, कुठलाही फर्टिलायझर कुठलाही केमिकल न वापरता येणारी. बघा ही केवढी मोठी मोठी पानं आहे बघा. एका चानवड्याची पानं म्हणतात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात. त्याच्यात जी अगोदर जंगलात येत ना काही लोक कामं किंवा लाकडं बिकडं नेऊ, म्हणजे जी न्याहारी बिहारी घेऊन येत ना, तर ती याच्यात खायत. किंवा काय काय जण जे शिकार करत ना, मग शिकार केल्यानंतर त्याचं जे काय मांस असायचं म्हणजे मटण चिकन जे काय असायचं ते त्याच्यात बांधून घेऊन जायत. चला तर आमची जंगल सफारी झाली आता. व्हिडिओ आवडलो असेल तर व्हिडिओ लाईक करा, मित्रमैत्रिणींकडे शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.